जय महाराष्ट्र पब्लिक, जय शिवराय, जय शंभूराजे. तर आज आपल्या दिवसाची सुरुवात झाली होती आणि आपल्याला आज करायची होती व्हेज बिर्याणी. त्यासाठी मी घेतलंय आधी लसूण घेतले, त्यानंतर कोथिंबीर घेतली, त्यामध्ये पुदिना पण होता, नंतर मिरच्या घेतल्या. हे सर्व बारीक दळून घेतलं, मिक्सरमध्ये फिरून घेतलं. आलं पण होतं बरं का, दिसलं बरं का तिथे. आणि हे सर्व मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं. त्यानंतर कांदा, टमाटा, बटाटा, गाजर, फ्लॉवर हे सर्व चॉप करून घेतले, बारीक व्यवस्थित चॉप करून घेतले. त्यानंतर मी भात म्हणजे तांदूळ भिजत घातला होता एक अर्ध्या तासासाठी. नंतर पाणी उकळायला ठेवलं, त्यामध्ये तमालपत्र, मिरे, लवंग हे सर्व वस्तू टाकून ते त्यामध्ये उकळायला ठेवलं. मग तो 70-80% भात उकडून घ्यायचा. त्यानंतर कांदा ठेवला परतायला, तो डेकोरेशनसाठी लागतो आपल्याला, मग त्यासाठी त्याने टेस्ट पण येते बिर्याणीला. मग मी तो परतून घेतला. त्याच्यानंतर पनीर परतून घेतलं. मग नंतर काजू असे तळून घेतले मस्तपैकी तेलामध्ये. नंतर भाजी वगैरे केली ती. मग नंतर लेयर लावण्यासाठी मी भात वगैरे खाली काढून सगळं करून घेतलं. मग लेयर लावत होती. लेयर लावल्यानंतर पनीरने त्याचं डेकोरेशन केलं, पनीर काजूने. मग त्यानंतर काजूने वगैरे डेकोरेशन केल्यावरती मस्तच लागणार हे माहित होतं, पण मग तरी धाकधूक होती कशी होती कशी नाही. अगोदर केली होती पण त्याला खूप वर्ष झाले. आणि मग त्यानंतर हा कांदा टाकताना मला ते सुके बोंबील असतात त्या टाकल्याचा फील येत होता, कारण ते असेच दिसतात. पण मग व्हेज बिर्याणी असं काही बोलायचं नसतं, तेव्हाच असतं ते. आणि त्यानंतर बिर्याणीला दम द्यायचा होता. मग तिला दम द्यायला ठेवली, चांगली शिज असा दम दिला आणि अशी 20 मिनिटं ठेवायची होती. तर शिजली होती आपली बिर्याणी.